महत्त्वाची बातमी, नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता ATS कडे सुपूर्द केला जातोय। नाशिक शहरात ATSचं पथक पोहोचले। एक अधिकारी आणि 3 कर्मचाऱ्यांकडून तपास केला जातोय। नाशिकच्या TCS कंपनीतील प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल घेतली जाते। स्वतः TCS आरोपींची चौकशी करणार आहे, तर तपासासाठी CDR रिपोर्टही महत्त्वपूर्ण असणार आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, कस्तुरी, गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की नाशिकच्या पोलिसांकडनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जातोय, ज्यामध्ये कॉर्पोरेट जिहादचा ज्या पद्धतीने उल्लेख केला जातो त्यामध्ये लैंगिक शोषण असेल, त्याशिवाय धर्मांतराचा प्रयत्न असेल, अशा विविध अनुषंगाने हा तपास केला जातोय। मात्र दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांना देखील नाशिक पोलिसांनी पत्रव्यवहार केलेला होता आणि त्याच पत्रव्यवहाराचा एक भाग म्हणजे ATSचं जे पथक आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे, ज्यामध्ये एक अधिकारी आणि 3 कर्मचारी आहेत। या चौघांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जातोय। महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान नाशिक पोलिसांकडनं जी मिळालेली कागदपत्र आहे त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे CDR रिपोर्ट आणि त्या अनुषंगाने देखील तपास केला जातोय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या संपूर्ण तपासामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आढळून आलेल्या आहेत, ज्यामध्ये टेरर फंडिंगचा देखील उल्लेख केला जातोय आणि दुसऱ्या बाजूला मलेशिया प्लॅन जो या सगळ्या दरम्यान मानवी तस्करीच्या अनुषंगाने बोलला जातोय। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर देखील ATSच्या माध्यमातून तपास केला जाणार आहे। त्यामुळे या तपासात नेमकं काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर नाशिकमधल्या TCS कंपनीच्या 160 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले गेलेत। दिल्ली HR टीमकडून कंपनीमध्ये सखोल चौकशी सुरू झाली आहे। धर्मांतर, लैंगिक अत्याचार या प्रकरणात कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन जबाब नोंदवले जात आहेत। कामगार उपायुक्त पथकाची कंपनीवर धाड पडल्यानंतर कर्मचारी नसल्यानं तपास कागदपत्रांवरच असल्याचं दिसतंय। कंपनीतील लैंगिक छळ प्रतिबंधक समिती फक्त कागदावरच असल्याचा संशय आहे। राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिलला पाहणीसाठी येणार आहे।